बघा मी डायपरवर पाणी टाकत आहे आणि हे पाणी टाकल्यानंतर मागच्या साईडने जे आहे ते पाणी येत नाही आहे, वॉटरप्रूफ आहे, तयार झालेल्या प्रूफ सहित तुम्हाला मी हे दाखवत आहे। इथे बघू शकता कुठेही पाण्याचा थेंब नाही, इथे पाणी आहे आणि मागच्या बाजूला अजिबात पाणी येत नाही। तर छान असं आपण डायपर तयार करणार आहोत। तर आज आपण बेबी डायपर बनवणार आहोत, तेही वॉटरप्रूफ आणि एकही रुपया खर्च न करता। मी 4 कपडे घेतलेले आहेत, 2 अस्तरचे आणि 2 मेन फॅब्रिक आहेत। तर मी हे जे आहे ते ड्रेसचा कपडा जो उरलेला होता मी त्याचा बनवत आहे आणि हा पीस जो आहे तो आपल्याला कॉटनचा पाहिजे आहे। तर मी हे दोन्ही पीस जे आहेत ते माझे कॉटनचे आहेत। तर अशा पद्धतीचे आपल्याला फक्त आता इथे मी कपडा घेणार आहे, जे 2 पीस आहेत त्याचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते। म्हणजे चौघांचंही मेजरमेंट सेम आहे, पण याचं दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते 10 बाय 12 इंच याचं मेजरमेंट आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे, हा पीस डबल फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहे। कोणत्याही मापाचं बाळ असू द्या त्याला हे डायपर बसेल आणि आपण घरातच वॉटरप्रूफ बनवणार आहोत। तर 2.5 इंचावरती असं जिथून बंद भाग आहे तिथून मी 2.5 इंचावरती मार्क केलं, परत आपल्याला असं 4.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि त्यानंतर खालून आपल्याला जिथून ओपन भाग आहे तिथे आपल्याला 4 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही मार्किंग जे आहेत ते आपल्याला असं तिरकस जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता ही मार्किंग लाईन जी माझी आहे ती 4.25 इंच येत आहे, तर त्याचा मध्य काढून घ्यायचा। अशा पद्धतीने जो टेप आहे तो फोल्ड करायचा, मध्य काढायचा आणि तिथून मध्यापासून आपल्याला अर्धा इंचावरती असं मार्क करायचं। मार्किंग करून आपल्या दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो असा जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असा आकार तयार होतो। तुम्हाला झूम पण करून दाखवलाय मी। त्यानंतर आपल्याला इथे हा भाग जो आहे जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथून थोडासा असा आकार द्यायचा आहे, थोडासा गोल आकार। आणि अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर इथून आपल्याला गोल आकार जो आहे तो द्यायचा आहे सुरुवातीला। तर वॉटरप्रूफच बनवणार आहोत त्याला आपण आणि असे डायपर तुम्ही घरात बनवू शकता आणि तुमचे भरपूर पैसे तुम्ही वाचवू शकता। डायपर जे आहेत ते भरपूर लागत असतात आणि असे डायपर तुम्ही घरात बनवून विकू सुद्धा शकतात। तर मी असं कटिंग करून घेतलेलं आहे, 2 पीस जे आहेत ते मी असे कटिंग करून घेतलेले आहेत आणि असा आकार याचा तयार झालेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला प्लास्टिक जॉईन करायचं आहे। तर प्लास्टिकची जी पिशवी आहे ती सुद्धा मी घरातच वापरलेली आहे। जी पिशवी असते ती याची ताणल्यावर सुद्धा फाटत नाही, स्ट्रेचेबल असते ती पिशवी आपल्याला इथे वापरायची आहे। तर खालचा भाग मी ते कट करून घेतलेला आहे आणि साईडने सुद्धा एक भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि पूर्ण पीस असा प्लेन खाली अंथरून घ्यायचा, त्यावरती एक पीस ठेवायचा आहे। आपण 2 पीस कट केले होते त्यातला आपल्याला एक पीस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या आकाराने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा थोडासा कट करून घेऊ शकतात। आपल्याला हा पीस जो आहे तो ह्या पीसला जॉईन करायचा आहे, कपड्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे मशीनच्या मदतीने। तर मी जो आहे तो हा पीस कट करून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने उलट्या बाजूला आपल्याला हा जॉईन करून घ्यायचा। जिथून उलटी बाजू आहे तिथे प्लास्टिक जे आहे ते मी इथे शिवून घेणार आहे सगळ्या बाजूला। त्यानंतर आपल्याला अस्तर ठेवायचं, अस्तरचं सुद्धा मेजरमेंट 10 बाय 12 इंच आहे। अशा पद्धतीने आपल्याला पीस मध्ये ठेवायचा आहे आणि आजूबाजूला आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। खाली अस्तर आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी ते कट करून घेतलेला आहे आणि हा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा, यावरती आपल्याला दुसरा असं डायपरसाठी आपल्याला अशा पद्धतीने कपडा घ्यायचा आणि तो पण कॉटनचा घ्यायचा आहे। 9 बाय 9 इंचाचा मी इथे कपडा घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे। म्हणजे इथे आपलं जे पाणी आहे जे यामध्ये शोषू शकतं त्यासाठी आपण इथे थोडंसं आपण इथे कपडा जॉईन करत आहोत। तर इथे अशा पद्धतीने हा सेंटरवरती कपडा जॉईन करायचा, सगळ्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी दोन्ही ज्या बाजूंनी जे आहे ते 1.5 इंच जो आहे तो सोडून दिलेला आहे आणि मग हा कपडा ठेवून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर घ्यायचं, अस्तर जे आहे ते उलट्या बाजूला आपल्याला शिवून घ्यायचं आहे। वरती जो भाग आहे तो सरळ भाग आहे, तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा जो हा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, तर मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जो पीस आपण आता बनवलेला होता तो पीस यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि मध्ये आपल्याला पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला जिथे शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर मी ते व्यवस्थित असं पिनअप करून घेतलेलं आहे आणि आपल्याला जो वरचा भाग आहे तो आपल्याला इथे ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा। हा भाग वरचा ओपन ठेवायचा आणि आकाराचा भाग शिवून घ्यायचा आहे। तर मी हा आकाराचा भाग शिवून घेतलेला आहे, वरचा भाग ओपन ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर तिथून आपल्याला जो आहे तो आतून कपडा बाहेर काढायचा आहे। त्याआधी आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत, कारण की ते गोल आकार असल्यामुळे आकार व्यवस्थित बाहेर व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत। त्यानंतर जिथून ओपन भाग आपण ठेवलेला होता तिथून आतून कपडा बाहेर काढायचा आहे, सरळ भाग जो आहे तो बाहेर आलेला आहे आणि अशा पद्धतीने आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे। आणि इथे आपल्याला सगळ्या बाजूंनी जे आहे तुम्ही लगेचच इथे टॉप स्टिच सुद्धा करून घेऊ शकता।
तर इथे सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक जो थोडासा पीस लागणार आहे बेल्ट बनवण्यासाठी, तर मी इथे कपडा घेतलेला आहे, याची रुंदी 2 इंच आहे आणि याची लांबी जी आहे ती मी 30 इंच घेतलेली आहे, पण तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकतात। तर कोणत्याही मापाचं जर बनवायचं असेल तर ते तुम्हाला मी पुढे त्याचं मेजरमेंट सांगते। तर अशा पद्धतीने हा बेल्टचा मी सेंटर काढून घेतलेला आहे, सेंटर याचा काढलेला आहे। त्यानंतर याचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। इथे सेंटर काढल्यानंतर या सेंटरवरती आपल्याला हा सेंटर असा ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे सरळ असं शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हा बेल्ट जो आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे। सुरुवातीपासून असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे, शेवटपर्यंत आपल्याला हा पीस जो आहे तो फोल्डिंग करून घ्यायचा आहे। असे डायपर आपण बनवले तर लहान बाळाला डायपर जे आहेत ते खूप लागत असतं आणि त्यामध्ये भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात, त्यामुळे तुमच्या इथून पुढे तुम्ही जास्त पैसे सुद्धा तुमचे खर्च होणार नाहीत। तर तसे डायपर बनवून तुम्ही घरातच वापरू शकता, कारण की तुम्ही जे डायपर आणतात ते डायपर जे आहे ते लहान बाळाला इन्फेक्शन सुद्धा होतं कधी कधी। तर असेच आपण घरीच बनवले डायपर, तर त्याचे आपले पैसे पण वाचतील आणि बाळाला काही इजाही होणार नाही। तर अशा पद्धतीने बेल्ट मी शिवून घेतलेला आहे आणि इथे छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे जिथे रफ एजेस दिसून आहेत म्हणून। आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते प्लास्टिक जे आहे ते प्लास्टिकवरती आपल्याला आता मेजरमेंट टाकायचं आहे। ज्या साईडने प्लास्टिक आहे त्या साईडने आपल्याला मेजरमेंट्स टाकायचे आहेत। तर इथे 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि ते सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला सेंटर असा मार्क करायचा आहे। सेंटर मार्क केल्यानंतर सेंटरपासून डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचे आहे आणि मग आपल्याला इथे बेल्ट जॉईन करायचा आहे। तर बेल्टची लांबी जी आहे ती आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे। छोटासा बेल्ट मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि याची लांबी 2.5 इंच ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी 2 बेल्ट जे आहेत ते इथे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे बेल्ट जे आहेत ते आपल्याला इथे मार्किंग पॉईंटवरती असं जॉईन करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे। दुसरा सुद्धा बेल्ट आपल्याला अशाच पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचा आहे। दोन्ही बेल्ट जे आहेत ते इथे शिवून घ्यायचे आहेत। तर मी दोन्ही बेल्ट शिवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर इथे दोन्ही बेल्ट शिवल्यानंतर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून आपल्याला बाळाला जे आहे ते अशा पद्धतीने आपण डायपर जे आहे ते लावू शकतो। कोणत्याही मापाच्या बाळाला बसेल हे, म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्ही हे डायपर जे आहे ते वापरू शकता। किंवा तुमचं बाळ थोडं हेल्दी असेल तर यापेक्षा तुम्ही मोठं माप घ्या, 16 बाय 14 इंचाचा तुम्ही इथे पीस घेऊ शकता। किंवा तुमचं बाळ खूपच बारीक असेल तर तुम्ही 9 बाय 10 इंचाचा सुद्धा पीस घेऊ शकता। तिथे मध्ये आपण कपडा लावल्यामुळे तर डायपरसारखं इथे ज्याच्यामध्ये पाणी शोषलं जाईल तर असं आपण डायपर हे तयार केलेलं आहे। वॉटरप्रूफ आहे, यामध्ये तुम्हाला मी पाणी सुद्धा टाकून दाखवते आणि प्रूफ सहित तुम्हाला मी हे डायपर जे आहे ते बनवून दाखवलेलं आहे। यामध्ये तुम्ही कितीही पाणी टाकलं तरी ते खालच्या बाजूला येणार नाही। मधला जो कपडा आहे तो आपण डबल फोल्ड करून टाकलेला होता 9 बाय 9 इंच, त्यामध्येच पाणी शोषलं जाईल। डायपर सारखंच हे तयार झालेलं आहे, तुम्हाला विकत आणायची अजिबात गरज नाही। तुमचे खूप सारे पैसे तुमचे यामध्ये वाचणार आहेत। तर असे डायपर तुम्ही घरात बनवले तर तुमच्या बेबीला कोणताही इजा होणार नाही, इन्फेक्शन होणार नाही। तर अशा पद्धतीने हे डायपर जे आहे ते तुम्ही हा लूपमध्ये अशा पद्धतीने हे दोरे जे आहे ते मागचे बेल्ट जे आहे ते टाकू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही हे जो डायपर आहे तो बांधू शकतात बाळाला। तुम्हाला हे डायपर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।